हृदयविकाराने ओपन हार्ट सर्जरी धोका टाळण्यासाठी IVL आधुनिक तंत्रज्ञान आता सिनर्जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उपलब्ध. डॉक्टर प्रदीप देवकाते यांची माहिती. मिरज सांगली मार्गावरील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरलं आहे. रुग्णांच्या उपचारांमध्ये लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर सिनर्जीमध्ये उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील रुग्णांचा विश्वास वाढला आहे. सिनर्जी डायरेक्टर अँड कन्सल्टिंग इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट प्रदीप देवकाते यांची 3 महिन्यांमध्ये 400पेक्षा जास्त एन्जिओग्राफी, 125 एन्जिओप्लास्टी यशस्वीरित्या पूर्ण करून रुग्णांना जीवनदान दिले आहे. सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता इंट्रा व्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड इंट्रा आणि व्हॅस्क्युलर शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे आणि त्यामुळे हृदयामध्ये योग्य जागी स्प्रिंग तसेच रुग्णाच्या हृदयविकारामध्ये ओपन हार्ट सर्जरी धोका टाळता येणार आहे. याबाबत अधिक माहिती डॉक्टर प्रदीप देवकाते यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप भगवान देवकाते, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, सिनर्जी हॉस्पिटल मिरज येथे मागच्या 3 महिन्यापासून रुजू आहे. मी इथं जॉईन झाल्यापासून आपल्याकडं 400च्या वर एन्जिओग्राफी आणि 125 एन्जिओप्लास्टी काल आपण नुकत्याच पूर्ण केल्या. आपल्याकडे आधुनिक पद्धतीनं एन्जिओप्लास्टी पण केली जाते. तर आपल्याकडे एक इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाऊंड मशीन हे नावाचं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे, जिथं आपण हृदयाच्या धमन्यांच्या आतमध्ये दुर्बिणीद्वारे जाऊन त्याची पूर्ण शहानिशा करून त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज ब्लॉक आहेत, त्या धमनीची साईज किती आहे आणि त्याच्या आतमध्ये कॅल्शियमचं प्रमाण आणि बाकी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे पण आपल्याला पाहता येतं. त्याप्रमाणे आपल्याला स्टेंट सिलेक्ट करता येतात आणि त्याप्रमाणे आपल्याला ते स्टेंट फुलवता पण येतात. त्याच्यानंतर आपल्याकडं सिनर्जीमध्ये आपण इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाऊंड नंतर आपण अजून एक तंत्रज्ञानाचा पण आपण वापर करतो आहे, ते म्हणजे IVL म्हणजे इंट्राव्हास्क्युलर शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी, ज्यामध्ये आपण जे हार्ड कॅल्शियम आहेत ज्याच्यामुळं बऱ्याच वेळा पेशंटला आपण बायपासला पाठवतो, तर असे हार्ड कॅल्शियमसुद्धा आपल्याला बलूनद्वारे शॉकवेव्ह देऊन ते आपण ते ब्रेक करू शकतो आणि ते ब्रेक केल्यानंतर ती जी धमनी आहे ती मोठी करून त्यानंतर आपण स्टेंट टाकू शकतो आणि आपण सुरक्षितरित्या अगदी सहजपणे एन्जिओप्लास्टी पण करू शकतो, जेणेकरून आपल्याला बायपास टाळता येतात, जेणेकरून आपल्याला एन्जिओप्लास्टी सहजरित्या करता येते आणि आपल्याला चांगले रिझल्ट पण देता येतात. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.